नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2026 पदा मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आलेला आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 जानेवारी 2006 हा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे अधिनियम 20 जानेवारी 2006 अंमलात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7 प्रकरणे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? बघा, भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 मार्च 2007 ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आली मित्रांनो? 5 मार्च 2007 मध्ये करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर शांता सिन्हा. काय मित्रांनो? डॉक्टर शांता सिन्हा हे काय होते मित्रांनो? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविला जातो? बघा, मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये म्हणजे राबविला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास डॅश पुरस्कार दिला जातो. बघा, देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास डॅश पुरस्कार दिला जातो. म्हणजे कोणता पुरस्कार हा दिला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लताताई सक्कट पुरस्कार हा दिला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील एकूण किती कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 25 मध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 25 मध्ये करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? बघा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 24 आठवड्यानंतर कोणताही गर्भपात केला जात नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? बघा, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गर्भपात करण्याची जागा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये एकूण किती कलमे आहेत? बघा, प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये एकूण किती कलमे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 कलमे आहेत. किती कलमे आहेत मित्रांनो? 30 कलमे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो,
हुंडाबंदी कायदा 1961 नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा. हुंडाबंदी कायदा 1961 नुसार हुंडा मागण्याची म्हणजे शिक्षा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व ही शिक्षा आहे. बघा, 1 नंबर आहे किमान 6 महिने ते 2 वर्ष कैद, आणि 2 नंबर आहे 10 वर्षापर्यंत दंड, 10,000पर्यंत म्हणजे 10,000पर्यंत दंड. 3 नंबर आहे काही विशिष्ट कारणासाठी 6 महिन्यापेक्षा कैद, म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, हुंडाबंदी अधिनियम 1961 यामध्ये एकूण किती कलमे आहेत? बघा, हुंडाबंदी अधिनियम 1961 यामधील किती कलमे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10 कलमे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश साली करण्यात आली आहे. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश साली करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1992 नुसार करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महिला आयोगाची किंवा त्यांच्या समितीची बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीत घेतली जाते? बघा, महिला आयोगाची किंवा त्यांच्या समितीची बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात येत असते? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आवश्यकता असेल तेव्हा त्यांची बैठक घेण्यात येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला? बघा, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2005 ला हा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला डॅशचे अर्थसहाय्य मिळते. बघा, राजमाता जिजाऊ मिशनचे हे अभियानाला डॅशचे अर्थसहाय्य मिळत असते. बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे युनिसेफचे अर्थसहाय्य मिळत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मनधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? बघा, मनधैर्य योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 ऑक्टोबर 2013 ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 ऑगस्ट 2017 ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली? बघा, बेटी बचाव बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 22 जानेवारी 2015 ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले? बघा, सर्व शिक्षा अभियान हे केव्हा सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2001 ला सर्व शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जातात? बघा, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जातात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 नोव्हेंबर या दिवशी राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हा दिला जातो. केव्हा दिला जातो मित्रांनो? 14 नोव्हेंबर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण केव्हा स्वीकारले आले? बघा, मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण हे कधी स्वीकारण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 ऑगस्ट 1974 ला स्वीकारण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 1964 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 1964 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग हे स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे DS कोठारी. काय मित्रांनो? DS कोठारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? बघा, नारी शक्ती पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च या दिवशी
नारी शक्ती हा पुरस्कार दिला जातो? हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 एप्रिल 2016ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य कोणते? बघा, सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सब पडे सब बडे. काय मित्रांनो, सब पडे सब बडे हे काय आहे? सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशा वर्कर्सला ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आलेले आहे? बघा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे कधी सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9 जून 2016ला हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक बालदिन हे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 20 नोव्हेंबर या दिवशी जागतिक बालदिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? बघा, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2007ला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.